discuss this event. ठीक आहे. हे बेटा इंटिग्रेशनचे 2 प्रकार आहेत. इनडेफिनिट इंटिग्रेशन आणि डेफिनिट इंटिग्रेशन. इनडेफिनिट इंटिग्रेशन म्हणजे काय होतं? अँटी डेरिव्हेटिव्ह, बरोबर का? sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, तर cos x चा इंटिग्रेशन sin x होता, बरोबर का? अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. आणि डेफिनिट इंटिग्रेशन मध्ये काय करतो आपण? एरिया अंडर कर्व फाइंड आउट करतो. काय फाइंड आउट करतो? एरिया अंडर कर्व फाइंड आउट करतो, बरोबर का? एरिया अंडर कर्व फाइंड आउट करतो. हा फॉर्म्युला काय जास्त लागायचा नाही आपल्याला, हे फक्त बोर्डसाठी होता बघा, बरोबर? अप्रॉक्सिमेशनचा हे तर लागायचं नाही आपल्याला, ठीक आहे. हा पार्ट स्किप केला तरी चालेल, ठीक आहे. डायरेक्ट प्रॉपर्टीज लागायचे. प्रॉपर्टीज कुठले कुठले लागायचे बघा. आता हे बेटा एक गोष्ट समजून घ्या पहिल्यांदा. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स हे इंटिग्रेशन कसं करत होतो आपण? कॉस एक्स प्लस सी करतो, बरोबर? मायनस कॉस एक्स प्लस सी करतो, ठीक आहे. इथे इंटिग्रेशन इनडेफिनेट इंटिग्रेशन संपत. पण जेव्हा आता इथे लिमिट्स लावलेले असणार आहेत, लिमिट्स काय? फॉर एक्झाम्पल पाय बाय 2 टू पाय असं काहीतरी लिमिट लावलेले, लोअर लिमिट आणि अपर लिमिट, ह्याला म्हणायचं लोअर लिमिट, ह्याला म्हणायचं अपर. त्यावेळेस होणार काय बघा, इंटिग्रेट केल्यानंतर ना शेवटची स्टेप काय असणार आहे? हे पाय बाय 2 आणि हे पाय. हा सी का बरं इलिमिनेट होते ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर करायचं काय बघा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. जिथे एक्स दिसतो तिथे काय करायचं? अप्पर लिमिट मायनस मायनस काय करतो? आता लोअर लिमिट टाकतो, बरोबर का? कॉस पाय बाय 2 प्लस सी, येते का लक्षात? हा मायनस कॉस पाय प्लस सी आणि हा मायनस सी काय होतो? कॅन्सल होतो. मायनस कॉस पाय बाय 2 त्याला सॉल्व्ह केल्यावर जे काय व्हॅल्यू येईल, कॉस ऑफ मायनस पाय इज कॉस म्हणजे काय असतो? हॉरिझॉन्टल डिस्टन्स. दिस इज -1 तर हा 1 बरोबर. कॉस 90 इज 0 तर आन्सर काय ते 1 येते. तर डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आन्सर तुम्हाला एक व्हॅल्यू भेटणार आहे. काय भेटणार आहे? व्हॅल्यू भेटणार. आणि इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन नसतो बघा. का बरं नसतो? इथे लक्षात येते का तुम्हाला? हा सी मायनस सी 0 होतो का नाही? बरोबर ना? हे मायनस इंटू प्लस मायनस, प्लस सी मायनस सी कॅन्सल. तर एक स्टेप एक्स्ट्रा करायची इथं. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये एक स्टेप काय एक्स्ट्रा करायची? इनडेफिनेट इंटिग्रेशनचं इंटिग्रेट करायचं आणि शेवटच्या स्टेपला काय करायचं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ही शेवटची स्टेप करायची ॲडिशनल, ठीक आहे. आता लिमिट्स कसे दिलेले आहेत? लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लाव. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये पहिलं काम काय करायचं? काय इंटिग्रेट करायला सांगितले ते बघण्यापूर्वी लिमिट्स बघायचे. काय बघायचे? लिमिट्स. लिमिट्स बघून आपण प्रॉपर्टीज यूज करतो युजुअली, बरोबर का? नीट लक्ष द्या. हे बघा पहिली प्रॉपर्टी काय? लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम आहे. हे बेटा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काय आहे? सेम आहे. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन 2 टू 2 एक्स स्क्वेअर डीएक्स. सांगा बघू इंटिग्रेशन. एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3. लोअर लिमिट टू अप्पर लिमिट 2, बरोबर का? हे 1/3 बाहेर काढतो. एक्सच्या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकतो 2 चा क्यूब मायनस लोअर लिमिट टाकतो 2 चा क्यूब. 2 चा क्यूब मायनस 2 चा क्यूब 0. 0 इंटू एनिथिंग इज 0. तर इंटिग्रेशन काय आहे? लोअर लिमिट अप्पर लिमिट सेम असेल तर एरिया काय येणार आहे? 0. डेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे काय असतो? एरिया अंडर कर्व असतो नाही. बघा हा एरिया अंडर कर्व असतो. हा ए आणि बी लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट घेत असेल तर एरिया काय असणार आहे? हा बी इकडे जर असेल तर एरिया 0 असणार. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय? दुसरी प्रॉपर्टी हे बेटा ए टू बी असेल, हे बेटा लोअर लिमिट ए आहे अप्पर लिमिट बी आहे. पण असं माहित नाही तुम्हाला, उलट माहिती आहे. उलट जर करायचं असेल तुम्हाला तर करू शकता. फक्त आन्सर काय होते? निगेटिव्ह. येतं का लक्षात? ए टू बीच्या ऐवजी बी टू ए लिहायचं. फक्त आन्सर काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. त्याला फक्त मायनसने मल्टिप्लाय करायचं. इथं साइन एक्स आहे का साइन टी आहे ते मॅटर करत नाही, बरोबर? एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ टी सेमच आहे. विदिन सेम लिमिट एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ टी सेमच असतो. या ए टू बी ला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. हे बघा हे इंटिग्रेट करताना इथून इथपर्यंत इंटिग्रेट करू का? ह्याच्यामध्ये एक सी पॉईंट घेतो. ए टू सी प्लस सी टू बी, बरोबर का? ए टू बी सी टू बी असं 2 हिस्स्यामध्ये एरिया कॅल्क्युलेट करायचं, बरोबर का? ए टू बी लिहिण्याऐवजी काय लिहायचं? ए टू सी प्लस सी टू बी. आणि कंडिशन काय आहे? सी शुड बी बिटवीन ए अँड बी. सी कुठं असायला पाहिजे? ए आणि बीच्या मध्ये, बरोबर का? 1 टू 4 आहे तर सी जे आहे ते मध्येच कुठली तरी 1 आणि 4च्या मध्येच कुठली तरी व्हॅल्यू पाहिजे ना. ठीक आहे. पाचवी प्रॉपर्टी अतिशय जास्त यूज होणारी प्रॉपर्टी 5वी 6वी 7वी ह्याच्यावरतीच क्वेश्चन आहे. या पहिल्या 4 वरती क्वेश्चनच नाही. ही प्रॉपर्टी काय बघा. आता बरेचदा फंक्शन इंटिग्रेट होत नाही. पण तुम्ही जर
ह्याचं अप्पर लिमिट बघितलं, अप्पर लिमिट लोअर लिमिट बघितलं, त्या दोघांचा ॲडिशन करून फंक्शनमधून व्हेरिएबलमधून सबस्ट्रॅक्ट केलं. अप्पर लिमिट लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल केलं तर ते फंक्शन इंटिग्रेट होते. येते का लक्षात? ही प्रॉपर्टी जास्त यूज होणार. काय करायचं आहे, लोअर लिमिट अप्पर लिमिट ऍड करायचं मायनस व्हेरिएबल करायचं. ठीक आहे, ठीक आहे. पण बघा हे पण तेच आहे, 5वी आणि 6वी सेमच आहे. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल, 0 प्लस ए मायनस एक्स आहे. बरोबर, फक्त हे 0 पासून चालू व्हायला लागली, इथं ए पासून चालू आली. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स आहे का नाही, हे पण लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्सच आहे. तर 5वी आणि 6वी प्रॉपर्टी सेमच आहे. 7वी प्रॉपर्टी ही पण खूप लागते बघ. याचं जर अर्ध लिमिट असलं असतं तर हे सॉल्वेबल आहे, बरोबर का? ह्याला स्प्लिट कसं करू शकतो, 0 to 2 a f of x dx, म्हणजे नेहमी इथं 2 टाइम समथिंग काहीतरी असायला पाहिजे असं काही नाही, बरोबर का? हे क्वेश्चन मध्ये मॉडिफाय करावं लागतं. याचा हाफ लिमिट वरती लिहायचं, 0 to a आणि 0 to परत a. फक्त इथं पहिल्यांदा फंक्शन ॲज इट इज, इथं काय करायचं 2a मायनस एक्स लिहायचं. ठीक आहे, मी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला परत. त्याच्यानंतर ना इथं ऑड इव्हनची प्रॉपर्टी यूज होती. हे पण खूप महत्वाचं आहे बघा, ह्याच्यावरती पण क्वेश्चन आहे. इंटिग्रेशन -3 to 3 म्हणजे वरची लोअर लिमिट आणि अपर लिमिट सेम आहे, फक्त साईन वेगवेगळे. येते का लक्षात? ए बेटा, फक्त साईन काय आहेत वेगवेगळे. एक्स क्यूब dx. येते का लक्षात? आणि इन केस हा -3 वरती असेल, 3 खाली असेल, तर तुम्हाला माहिती की त्याला फ्लिप करून याचा मायनस करतायत, निगेटिव्ह करतायत. ते पण कधी कधी लागतं. हा, करायचं काय, इथं ऑड इव्हनची प्रॉपर्टी यूज होणार आहे. काय ऑड इव्हनची प्रॉपर्टी, फंक्शन तुमचा जर ऑड असेल, हे बेटा फंक्शन जर ऑड असेल तर त्याचं इंटिग्रेशन डायरेक्टली 0 असणार आहे. ऑड म्हणजे काय, फंक्शन ऑड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर हा फंक्शन आहे तुमचा, फंक्शन काय आहे एक्स स्क्वेअर, एफ ऑफ एक्स काय आहे एक्स स्क्वेअर आहे. आता एफ ऑफ मायनस एक्स कॅल्क्युलेट करायचं, काय करायचं, एफ ऑफ मायनस एक्स कॅल्क्युलेट करायचं, जिथं एक्स दिसते तिथं मायनस एक्स टाकायचं. एक्सच्या ठिकाणी मायनस एक्सचा स्क्वेअर करतो, मायनस एक्सचा स्क्वेअर केला तरी हे एक्स स्क्वेअरच यायला लागलंय, ओरिजिनल फंक्शन सारखंच यायला लागलंय. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. असं जर येत असेल तर या फंक्शन म्हणायचं इव्हन फंक्शन. काय म्हणायचं, इव्हन फंक्शन. फंक्शन जर इव्हन असेल तर या पद्धतीने इंटिग्रेट करायचं, 2 टाइम्स 0 to a f of x dx. याला पूर्ण क्वेश्चन चेंज करायचं, काय करायचं, लिमिट चेंज करायचं, 0 to a मायनस a to a होतं का नाही, सुरुवातीचा पार्ट 0 होणार आहे, बरोबर. मायनस a to 0 जो आहे तो पार्ट त्याचा एरिया 0 असणार आहे, आणि जो पुढचा पार्ट असणार आहे ते सिमेट्रिक असणार आहे. ऍक्च्युली कसं असणार आहे, सिमेट्रिक असणार आहे, असं सिमेट्रिक असणार आहे, बरोबर. हा 0 to a आहे आणि मायनस a to a, हा पार्टचा एरिया जेवढा आहे त्याच पार्टचा ह्या पार्टचा पण एरिया तेवढाच आहे. एरिया पॉझिटिव्हच असतो अल्टिमेटली, बरोबर का? तर याला डबल केलं तर हा टोटल एरिया मिळतो, 2 टाइम्स 0 to a f of x dx केलेलं. ठीक आहे, काय महत्वाचं नाही आहे, फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा. मायनस फंक्शन जर तुमचा इव्हन असेल तर मायनस a to a हे लिमिट चेंज होतात, 0 to a वापरायचं, 0 to a, आणि 2 टाइम्स इंटिग्रेशन 2 ने मल्टिप्लाय करायचं, आन्सरला कशाने मल्टिप्लाय करायचं, 2 टाइम्स करायचं, 2 टाइम्स एरिया. फंक्शन जर तुमचं ऑड असेल, ऑड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक्स क्यूब आहे, फंक्शन तुमचं काय आहे एक्स क्यूब आहे, तर ऑड आहे का इव्हन आहे चेक करण्यासाठी करायचं काय, टेस्ट काय करायची, एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स टाकायचं, बरोबर ना. एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स टाकायचं, त्याचा क्यूब करतो, मायनस एक्सचा क्यूब मायनस एक्स क्यूब येते, बरोबर, मायनस एक्स क्यूब येते. सो दिस इज मायनस एफ ऑफ एक्स. असं जर तुमचं आलं याचा अर्थ फंक्शन काय आहे ऑड. ऑड फंक्शन जर असेल बेटा, ऑड फंक्शन जर असेल तर ते इंटिग्रेट होत नाही, इंटिग्रेट होत नाही, त्याचा एरिया डायरेक्टली काय आहे, म्हणजे व्हॅल्यू काय आहे, आन्सर काय आहे 0 आहे. चांगलं आहे, असे पण क्वेश्चन 25 आहेत, ऑड आहे आणि डायरेक्टली त्याचा आन्सर काय आहे 0 आहे. हे क्वेश्चन पण दाखवतो. येते का लक्षात, एवढे प्रॉपर्टी लक्षात येत, हे बेटा हे प्रॉपर्टीज आहेत आणि थोडी शॉर्टकट पण आहेत. कसं हे बेटा, सुरुवातीला ट्रेडिशनल क्वेश्चन्स येतात, शॉर्टकटने सॉल्व्ह होत नाही. डेफिनेट इंटिग्रेशन बघ, क्वेश्चन बघ हे बेटा, क्वेश्चन काय 0 to 1 1/2 प्लस रूट एक्स. असा एक क्वेश्चन इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये पण आला होता बघा, डिनॉमिनेटरला रूट एक्स होतं, रूट एक्सला टी सबस्टिट्यूट केलं होतं, इथे पण तेच करायचं, रूट एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं, रूट एक्सला टी सबस्टिट्यूट केल्यावर या डीएक्सला पण रिप्लेस करावं लागेल का नाही, तर याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. पहिल्यांदा काय करायचं, दोन्हीकडचा स्क्वेअर करायचं. हे बेटा, रूट एक्स इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केलं, दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यावर एक्सची व्हॅल्यू काय येते टी स्क्वेअर. याला डिफरन्शिएट केल्यावर हे बेटा, याला डिफरन्शिएट केल्यावर काय येतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो
टू डी टी बाय डी एक्स काय येतो टू डी टी बाय डी 2t dt बाय dx येतो. काय येतो याचा डेरिव्हेटिव्ह? हे बघा, याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा तुम्हाला सांगतो. हे बघा, x इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे का नाही? याला डिफरन्शिएट केल्यावर x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. बरोबर का? आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t इंटू dt बाय dx येतो. सो dx क्रॉस मल्टिप्लाय करायचा. dx इज इक्वल टू 2t dt. जिथे dx दिसतंय क्वेश्चन मध्ये तिथं काय सबस्टिट्यूट करायचा? 2t dt. हा, ए बेटा नीट लक्ष द्या. सबस्टिट्यूशन इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये इथपर्यंतच करतो. आता सबस्टिट्यूशन केल्यानंतर ना डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पण चेंज करावं लागतं. बरोबर का? हे बघा, लोअर लिमिट इथे काय होती? 0. x ची व्हॅल्यू 0 टाकली इथं, तर टी ची व्हॅल्यू काय येते बघा? टी ची व्हॅल्यू पण 0 येते. अप्पर लिमिट 1, x ची व्हॅल्यू 1 टाकल्यावर टी ची व्हॅल्यू काय येते? √1 म्हणजे टीच 1च येते. बरोबर ना? 1च येते. तर लिमिट तेच राहते. काही केसेसमध्ये चेंज होणार आहे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये चेंज होणार आहे. या केसमध्ये चेंज झाली नाही. ए बेटा, तर dxच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट केलं? 2t dt आणि 2 प्लस t. काय करू शकतो आता ह्याला? ह्याला काय करू शकतो? ऍडजस्टमेंट करायचं. काय करायचं? +2 -2 करायचं. काय करायचं? +2 -2 करायचं. बरोबर का? हे t + 2 लिहू शकतो याला आणि वरती +2 -2. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, ते सॉल्व्ह क्वेश्चन नीट बघून घ्या. हे क्वेश्चन्स आपल्याला लागायचे पुढे. पहिल्या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर सॉल्व्ह क्वेश्चन आहेत ना, ते सगळे व्यवस्थित बघून घ्या. +2 -2 केल्यानंतर ना, ह्याच्या डिनॉमिनेटरला हा लिहायचा, ह्याच्या डिनॉमिनेटरला पण हा लिहायचा. हे 1 येतो, 1 चा इंटिग्रेशन t, हे 1 अपॉन f ऑफ x. तर लॉग ऑफ f ऑफ x असं येतो. बरोबर का? 1 अपॉन x चा इंटिग्रेशन लॉग x, 1 अपॉन f ऑफ x चा इंटिग्रेशन लॉग ऑफ f ऑफ x. असं करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं सॉल्व्ह खूप करायचं आहे. नुसतं इंटिग्रेट करून चालणार नाही. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करायचं, मायनस लोअर लिमिट करायचं आणि परत त्याला परत सॉल्व्ह करून सिम्प्लिफाय करून आन्सर ओर मॅच करायचं. येते का लक्षात? परत बघा इकडे. ए बेटा, 0 to 3 dx डिनॉमिनेटरला 2 टर्म्स आहेत. बरोबर का? तर काय करावं लागेल? जो रूट मध्ये आहे त्याला टी सबस्टिट्यूट करायचा. असा सेम क्वेश्चन इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये पण आहे. पूर्ण त्या रूटला आपण टी सबस्टिट्यूट केलं. रूट एक्सचा पण होता आणि रूट एफ ऑफ एक्सचा पण होता. बरोबर का? या रूट एफ ऑफ एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं. याचा दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यावर हा येतो. डिफरन्शिएट केल्यानंतर ना त्या डीएक्सला एक रिप्लेसमेंट मिळतो 2t dt. येते का लक्षात? हे बेटा लिमिट्स पण चेंज करावं लागेल. x ची व्हॅल्यू 0 असताना हे बघा, या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0, t ची व्हॅल्यू काय येते? √1 म्हणजे 1 येते. लिमिट चेंज झाले बघा. अप्पर लिमिट x ची व्हॅल्यू 3 टाकल्यावर 3 + 1 = 4, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. अप्पर लिमिट काय येते? लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट चेंज झाले बघा. सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर ना हे तर स्टँडर्ड फॉर्म आहे. 1 + x², 1 अपॉन 1 + x² हे कुणाचा? ह्याचं इंटिग्रेशन काय? tan इनव्हर्स x आहे. काय आहे याचा इंटिग्रेशन? tan इनव्हर्स x, tan इनव्हर्स t. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर ना अजून पण आन्सर मॅच होत नाहीये. हे बेटा अजून पण आन्सर मॅच होत नाहीये. तर tan इनव्हर्स a मायनस tan इनव्हर्स b चा फॉर्म्युला काय आहे? tan इनव्हर्स a प्लस tan इनव्हर्स b, tan इनव्हर्स a मायनस tan इनव्हर्स b याचे फॉर्म्युलेज काय? tan इनव्हर्सच्या पोटामध्ये इथं मायनस असेल तर x मायनस y अपॉन 1 + x × y. येते का लक्षात? ते महत्वाचे 2 फॉर्म्युले नीट सेपरेट करून ठेवा म्हणलं तुम्हाला. tan a प्लस b चा फॉर्म्युला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे आणि इनव्हर्सचा पण अशाच रिलेटेडचा फॉर्म्युला स्टार करून ठेवा म्हणून सांगितलं तुम्ही लिस्ट. बरोबर? यूज झाला बघा. मल्टिपल टाइम्स यूज व्हायला फॉर्म्युला. तसं करून सिम्प्लिफाय केल्यानंतर आता मॅच व्हायला लागला ऑप्शन बघ. येते का लक्षात? तर इथं आला आपलं चुकलं असा नाहीये. ह्याला मॉडिफाय करता यायला पाहिजे. हे तुमचा बाय हार्ट असेल, ह्याचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले असेल तर तुम्हाला हे क्लिक होणार आहे. येते का लक्षात? परत इनडेफिनिट इंटिग्रेशनचा टाईप आहे बघा. e⁻x च्या ब्रॅकेटमध्ये f(x + f')x तशा फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होते बघा. तशा फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होते का? की 1/x ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं. 1/x ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 1/x आणि वरचा x खालचा x कॅन्सल होतो. तर 1/x 1/x हां, log x चा डेरिव्हेटिव्ह काय? log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. तर हे f(x) आहे, हे f'(x) आहे. येते का लक्षात? परत घोळ करू नका. 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² आहे. तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. येते का लक्षात? तर तो फॉर्म्युला तो टाइप यूज झाला बघा. e⁻x ब्रॅकेटमध्ये f(x + f')x त्याचा डायरेक्ट इंटिग्रेशन काय असतो? e⁻f(x) असतो. e⁻f(x). अप्पर परत इथं झालेलं नाही. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करावं लागणार आहे आणि परत ते प्रॉपर्टी यूज करावं लागणार आहे बघा. log 1 म्हणजे काय असतो? 0. log 1 का बरं 0 असतो? log 1 टू द बेस e. बरोबर का?
ए बेटा त्याचा आन्सर कसा फाइंड आउट करायचं, याला प्रश्न काय विचारायचं, ई रेस टू व्हॉट विल गिव्ह यू 1, ई रेस टू व्हॉट विल गिव्ह यू 1, ईच्या डोक्यावरती काय असेल तर 1 भेटेल तुम्हाला, 0. आन्सर काय ते 0. इथला आन्सर मिळवण्यासाठी याला प्रश्न काय विचारायचा, ई रेस टू व्हॉट विल गिव्ह यू 1, ई रेस टू 0 विल गिव्ह यू 1, बरोबर का. तर लॉग 1 किती असतो, 0 असतो, बरोबर का. तर लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे, येते का लक्षात. लॉग ई किती असतो, 1 असतो, बरोबर ना. लॉग ई टू द बेस ई आहे, जोपर्यंत बेस मेन्शन केलेला नसतो किंवा बेस ईच असतो, बरोबर ना. ई रेस टू व्हॉट विल गिव्ह यू ई, ई रेस टू 1 विल गिव्ह यू ई, बरोबर का. ई रेस टू 1 विल गिव्ह यू ई. तर लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते, हे तर माहितच आहे. त्याच्यावरून आन्सर आला बघा, येते का लक्षात. तर इनडेफिनेट इंटिग्रेशनचे सगळे टाईप आपल्याला रिवाइज व्हायला, तेच टाईप इकडे पडेल. म्हणजे तुम्ही म्हणसाल त्या टाईपवरती एकच क्वेश्चन आहे, डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये पण तो टाईपवरती क्वेश्चन आहे. म्हणजे तिथं जर विचारला नसेल ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्सचा क्वेश्चन इनडेफिनेटमध्ये विचारला नसेल तर डेफिनेटमध्ये यूज होतो, येते का लक्षात. हे टिपिकल टाईपचे क्वेश्चन तुम्ही बघून ठेवा. हे बेटा लॉग एक्स प्लस 1, लॉग एक्सचा इंटिग्रेशन आपल्याला माहित नाही आणि हे लॉग एफ ऑफ एक्स ट्रीट करता येत नाही ह्याला, येते का लक्षात. लॉग एफ ऑफ एक्स ट्रीट करता येत नाही ह्याला. इथे काय करावं लागेल, एक्स प्लस 1 ला टी सबस्टिट्यूट करायचं, एक्स प्लस 1 ला टी सबस्टिट्यूट केलं तर डीएक्सची व्हॅल्यू डीटी, लोअर लिमिट अप्पर लिमिट चेंज करावं लागतं, बरोबर का. एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यावर टीची व्हॅल्यू 1 आहे, एक्सची व्हॅल्यू 1 टाकल्यावर टीची व्हॅल्यू 2 आहे, लोअर लिमिट 1 अप्पर लिमिट. आता हा लॉग टी झालं, अजून पण ह्याचं इंटिग्रेशन येत नाही. लॉग टीचं इंटिग्रेशन बाय पार्ट्सने करायचं आहे. कसं करायचंय, लॉग एक्सचं इंटिग्रेशन कसं करायचंय, लॉग एक्स इंटू 1 करायचं, यू इंटू व्ही रूल. पहिला टर्म तसाच, ए बेटा पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, यानं का लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, दुसऱ्याचा इंटिग्रेशन, या दुसऱ्याचा इंटिग्रेशन इथनंच कॉपी करायचं आहे, डीएक्स हे कॅन्सल होत आहे. तर हा लॉग एक्स इंटू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स, तर हे पार्टच करून ठेवा. या दोघांना एक्स जर कॉमन काढलं तर काय ते लॉग एक्स मायनस, लक्षात येईल का तुम्हाला, हे बेटा लक्षात राहील का. लॉग एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, एक्स लॉग एक्स मायनस 1, असं लक्षात ठेवा जेव्हा असं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ते पार्ट करून इकडे लिहिलेलं आहे बघा, बरोबर. हे स्टँडर्ड तुम्हाला पार्टच करून ठेवा. लॉग एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, लॉग एक्स इंटू एक्स मायनस एक्स, एक्स लॉग एक्स मायनस एक्स, असं लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं आहे, लॉग एक्सचं इंटिग्रेशन एक्स लॉग एक्स मायनस एक्स, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर आन्सर आहे, ठीक आहे, बरोबर आहे. टॅन इनवर्स एक्सचा पण इंटिग्रेशन माहित नाही. हे बेटा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे, टॅन एक्सचा गोळ करू नका, म्हणून साईड बाय साईड लिहा फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले साईड बाय साईड लिहा. हे बेटा डिफरन्शिएशनला वेगळा स्टडी केला तर इंटिग्रेशनला वेगळा स्टडी केला तर एक्झाममध्ये गोळ घालून येतात, ते साईड बाय साईड फॉर्म्युले असायला पाहिजे, येते का लक्षात. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स आहे. टॅन इनवर्स एक्सचा इंटिग्रेशन माहित नाही, त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी करावं लागतं, येते का लक्षात. नाही तर लिहून याचाल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तसं ऑप्शन पण दिलेलं असणार आहे, दिलेलं नाही फॉर्च्युनेटली, बरोबर. येते का लक्षात, याला यू इंटू व्ही रूल यूज करावं लागतं. इथं पहिला 1 घेतलाय, लॉगमध्ये मागच्या प्रॉब्लेममध्ये लॉग आणि 1 घेतलं होतं, कारण लिएट रूल यूज करतोय तिथं, बरोबर का. लॉगरिथमिक इनवर्स अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक एक्सपोनेंट, बरोबर का. इनवर्स मध्ये पहिला इनवर्स घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अल्जेब्रिक टर्म घ्यायचा आहे, 1 नंतर येतो, इनवर्स पहिल्यांदा येतो, लॉग पहिल्यांदा येतो, येते का लक्षात. 1 म्हणजे अल्जेब्रिक. तर यू इंटू व्ही रूल यूज करून सॉल्व्ह करायचं, परत अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर आन्सर आहे, येते का लक्षात. इथं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, बेसिक फक्त क्लिअर पाहिजे तुमचे. हे बेटा बेसिक क्लिअर असेल, इनडेफिनेटचे बेसिक क्लिअर असेल, त्याला जर व्यवस्थित टाइम दिला असेल तर डेफिनेटचे क्वेश्चन पण सॉल्व्ह होतात, बरोबर का. 2 क्वेश्चन विचारतात बघा, डेफिनेटचे 2 क्वेश्चन विचार, येते का लक्षात. सॉल्व्ह तर करावं लागणार आहे भरपूर, बाकी मी शॉर्टकटचे क्वेश्चन सांगतो ते 1-1 मिनिटामध्ये 30-30 सेकंडमध्ये सॉल्व्ह. इथे बघा टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स, हे बघा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज π/2. पण इथं तर क्वेश्चन दोन्ही टॅन होते का नाही, इथं दोन्ही टॅन होते. टॅन इनवर्सला कॉट इनवर्स लिहू शकतो, पोटामधलं काय करायचं, रेसिप्रोकल करायचं, बरोबर का. पोटामधलं रेसिप्रोकल केल्यानंतर हे दोन्ही सेम झाले बघा,
टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्सच्या फॉर्ममध्ये आले. या दोघांचे एडिशन π/2 आहे. π/2चं इंटिग्रेशन करायचं. π/2 तर कॉन्स्टंट आहे. 1चं इंटिग्रेशन एक्स असतो. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. येते का लक्षात? हे बेटा स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉट एक्स. काय करायचं? सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं. साइन अपॉन कॉस, कॉस अपॉन साइन. त्याला परत काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. हे बघा साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर. साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. साइन बाहेर येतो. कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. कॉस बाहेर येतो. आणि डिनॉमिनेटरला या दोघांचं मल्टिप्लिकेशन. रूटमध्ये साइन एक्स इंटू कॉस एक्स. बरोबर का? आता इथं सबस्टिट्यूशन तुम्हाला अशा टिपिकल क्वेश्चनसाठी पाठ करावं लागेल. हे बेटा याचा कॉन्ज्युगेटला टी सबस्टिट्यूट करायचं. का बरं तुम्हाला सांगतो. याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय होतं? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस साइन एक्स येते. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे की नाही? तर मायनस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस साइन एक्स डीएक्स. बरोबर का? हे ऑलरेडी न्यूमरेटरला आहे. मग कोणाला टी सबस्टिट्यूट केलं की असंच लिहायचं नुसतं. ठीक आहे, असंच लिहायचं. ह्याला टी सबस्टिट्यूट केलं. ऍक्च्युअली कोणाला करायचं नाही टी सबस्टिट्यूट. येते का लक्षात? हे स्पेशल टाईपचे सबस्टिट्यूशन आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो? डीटी. अजून काय चेंजेस करायचे? लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पण चेंज करायचं. हे बेटा जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 टाकचाल, हे बघा एक्सची व्हॅल्यू 0 टाकचाल. कॉस 0 काय असतं? कॉस साइन 0 इज 0 अँड कॉस 0 इज 1. टीची व्हॅल्यू -1 येते. लोअर लिमिट -1. आणि एक्सची व्हॅल्यू π/4 टाकलं ही 1/√2 आणि हे काय येतं? हे पण 1/√2 0 येतं बरं का? लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट चेंज झाली. पण क्वेश्चन सिम्प्लिफाय झाला बघा. बरोबर? क्वेश्चन सिम्प्लिफाय झाला. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हे तर साइन इनवर्स, त्याचा इंटिग्रेशन साइन इनवर्स आहे. बरोबर? साइन इनवर्स एक्स आहे. साइन इनवर्स टी येते. येते का लक्षात? साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर होता. तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन साइन एक्स. हे अवघड नाही आहे. तुम्हाला आहे ना एक दिवस बसून फॉर्म्युले तुम्ही जेव्हा ते रिव्हिजन चालू करताल ना, मी शेवटचे 3 दिवस मला रिव्हिजन करा म्हणून. फॉर्म्युले लिहायचे न बघता. अभ्यास झाल्यानंतर काय करायचं? न बघता फॉर्म्युले लिहायचे. 3 दिवस न बघता फॉर्म्युले लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. बाय हार्ट करत राहायचं फॉर्म्युला. जे तुम्ही फॉर्म्युले लिहिला का नाही, ते परत न बघता लिहिण्याचे, त्याच पॅटर्नमध्ये लिहिण्याचे प्रयत्न करायचे. हे फॉर्म्युले रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा. कुठले मिस व्हायला लागलेत बघायचे. परत बघायचं, मग परत ते करूनच झोपायचं. दुसऱ्या दिवशी तेच करायचं, तिसऱ्या दिवशी तेच करायचं, चौथ्या दिवशी तर नसतं तेच करायचं. फॉर्म्युलेस बाय हार्ट करायचं आणि तेच रिवाइज करायचं. येते का लक्षात? शेवट वर्षभर लय अभ्यास केलाय, पण शेवटचे 3 दिवस हे केलं नाही ना, जाते पण तिथं लक्षात येत नाही मग हे. हे बेटा खाली 2 ब्रॅकेट आहे. पार्शियल फ्रॅक्शन हे अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी अपॉन दुसरा ब्रॅकेट. इंटिग्रेट करायचं. इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये जसं इंटिग्रेट करत होतो तसं इंटिग्रेट करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. म्हणा लागलो एवढं सोपं, पण सॉल्व्ह करायला खूप एनर्जी जाणार आहे आणि खूप वेळ जाणार आहे. येतं का लक्षात? पण वेळ असेल, करायचंच असेल तर ते सॉल्व्ह होते. हां, सॉल्व्हेबल आहे. सॉल्व्ह होऊन आन्सर येते. त्याचं मल्टिप्लिकेशनच किती मोठं आहे बघा. 16 × 64 काय कॅन्सल पण होत नाही. काय कॅन्सल पण होत नाही. हे 4च्या टेबलमध्ये जातं, हे 5च्या, हे 3च्या. कॅन्सल पण काय होत नाही. मल्टिप्लिकेशन करावंच लागतं. येते का लक्षात? ए बेटा काय करणार? वर्टिकली एक्सनी डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? वर्टिकली एक्सनी डिवाइड केलं. वर्टिकली एक्सनी डिवाइड केलं तर होतंय काय बघा. ह्याच्या आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये गेल्यावर ते एक्स क्यूब होते. ह्याला एक्स क्यूबने डिवाइड केल्यावर काय होतंय? 1/x² येतं. 1/x² येतं. बरोबर का? याला एक्स क्यूबने डिवाइड केलं तर 1 येते. बरोबर का? आणि ह्याला जे एक्सने डिवाइड केलं होतो आपण, वर्टिकली एक्सने डिवाइड केलं पण नाही. पण तो एक्स या ब्रॅकेटच्या आतमध्ये जाताना 1/x³ होतो. काय होतो? येते का अल्जेब्रा तुम्हाला? बरोबर. हे एक्स स्क्वेअर आहे आणि खाली एक्स क्यूब आहे. मी काय म्हणायला लागलो? वरती खाली काय करायचंय? फॉर एक्झाम्पल हे एक्स प्लस 1 आहे चा क्यूब आहे आणि एक्स प्लस 2 चा स्क्वेअर आहे. जेव्हा वरती खाली एक्सनी डिवाइड करतो ना आपण, तर हे बेटा एक्सनी डिवाइड केल्यानंतर ना जेव्हा हा ब्रॅकेटच्या आतमध्ये जातो एक्स जेव्हा ब्रॅकेटमध्ये जातो, तेव्हा एक्स स्क्वेअर होतो. काय होतो? एक्स स्क्वेअर होतो. बरोबर? आणि ह्याला पण एक्सनी डिवाइड केल्यावर ॲक्चुअली काय होतो? एक्स क्यूब होतो. काय होतो? एक्स क्यूब होतो. हे असं म्हणालो ना मी, हे असं ॲक्चुअली असं नाहीये. पण इथं काय होणार आहे? वरती खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायला लागलो आपण? एक्सनी डिवाइड करायला लागलो. ह्याला एक्सनी डिवाइड करायला लागलो, ह्याला पण एक्सनी डिवाइड करा.
वरती खाली एक्सने डिवाइड करा. ह्याला जे एक्सने डिवाइड केलेलं ते एक्स इथं वरती लिहिलं ना. डिनॉमिनेटर कॅन बी रिटन इन द न्यूमरेटर. येतं का लक्षात? आणि याला एक्सने जे डिवाइड केलेलं आहे ते ऍक्च्युली हे क्यूब रूट असल्यामुळे त्याचा क्यूब झाला. बरोबर ना? कारण ते डिनॉमिनेटरलाच आहे. जसं तुम्हाला समजेल तसं करायचं. आणि शेवटी काय करायचं आहे, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती येतो. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 1/x³ डेरिव्हेटिव्ह 1/x³ डेरिव्हेटिव्ह मायनस 3/x⁴. नाही, नाही, डेरिव्हेटिव्ह खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती बरोबर यायला लागले का? x³ डेरिव्हेटिव्ह 1/x³ डेरिव्हेटिव्ह हा वरती गेला तर काय होतो? -3. बरोबर का? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. काय तर बोलावं लागेल. मी ह्याला टी सबस्टिट्यूट केलंय. हा, ए बेटा, या वरच्या ब्रॅकेटला टी सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होतं बघा, त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे येतो. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह पुढे आहे बघा. 1/x² चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/x² चा डेरिव्हेटिव्ह काय? -2/x³ आहे. बरोबर? तर याचा डेरिव्हेटिव्ह पुढे आहे. तर याला टी सबस्टिट्यूट करायचं. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर फंक्शनला टी सबस्टिट्यूट करतो. बघा, याला टी सबस्टिट्यूट केलं. याला डिफरन्शिएट केलं तर त्याच्या पुढे हा टर्म येतो. dt ची व्हॅल्यू मिळते. सबस्टिट्यूट केलं सिम्प्लिफाय होतं. कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे का? एवढं सगळं सुचायला पाहिजे, तेवढं तुम्ही हे सॉल्व्ह केलेलं पाहिजे. येतं का लक्षात? काय करते सांगा बघू इथे. काय करते? याच्यातनं काय कॉमन घेता येईल का? cos⁶ हे क्यूब आहे आणि हे स्क्वेअर आहे. बरोबर. cos⁶ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड केलेलं आहे? cos⁶ ने डिवाइड केलं बघा. cos⁶ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos⁶x ने डिवाइड केलेलं. ह्याला cos⁶ ने जर डिवाइड केलं दोघांना, हे ऍक्च्युली cos⁶ आहे का? बरोबर नाही? हे cos⁶ खाली आणि cos⁶ वरती. हे वरती cos⁶ आणि cos⁶ खाली पहा. हे 1 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos⁶ ने डिवाइड केलं. हे न्यूमरेटरला डिवाइड केलेलं, आता डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. ह्याला cos⁶ ने डिवाइड करायचं. हे ऍक्च्युली cos⁶ आहे स्क्वेअर असल्यामुळे. बरोबर. परत त्याचं एक्सपान्शन पण होत आहे. पण याला cos⁶ ने डिवाइड केल्यानंतर ना तो 1 होतो आणि इथे काय राहील? मी काय कर घोळ बनवले बेटा. काय तर घोळ काय पेली? या दोघात ना cos³ कॉमन काढला ह्या दोन्हीतनं बघा, या ब्रॅकेटमधनं cos³ हे sin³ चा स्क्वेअर आहे का नाही? या ब्रॅकेटचं फक्त सांगतो हा. ह्याच्यातनं cos³ कॉमन काढतो. ह्याच्यातनं cos³ बाहेर काढलं तर क्यूब आणि हे स्क्वेअर 6 बाहेर येते. काय येते? 6 बाहेर येते आणि इथं काय शिल्लक राहते? 1. ह्याच्याकडे नव्हतंच तरी कॉमन काढलंय. का होईल? डिवाइड होईल. आणि डिवाइड कशाने होईल? cos³. कॉम्प्लिकेटेड आहे बघा. sin/cos काय येते? tan ऑफ 1 प्लस tan³ चा स्क्वेअर. sin² च्या डिनॉमिनेटरला cos² असेल तर tan होते. sin²/cos², tan². आणखी एक cos² राहते. 1/cos² म्हणजे sec² होते. tan² sec². बरोबर का? आणि आता 1 प्लस tan³ ला टी सबस्टिट्यूट करायचं. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2 tan x. बरोबर का? ह्याचा डेरिव्हेटिव्ह तर 0. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. 3 tan² x इंटू या f(x) चा डेरिव्हेटिव्ह परत tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x. पूर्ण न्यूमरेटर रिप्लेस होते बघा. बरोबर का? आणि हा क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो असा आणि सॉल्व्ह होते. एवढं सुचलं पाहिजे. हे बेटा, इथे काय न्यूमरेटरला रिप्लेस करतो बघा. हे स्टँडर्ड टाइप आहे. न्यूमरेटरला रिप्लेस करतो म्हणे. खाली एक्सप्रेशन आहे, वरती पण एक एक्सप्रेशन आहे. तर वरच्या एक्सप्रेशनला रिप्लेस करतो. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी ह्याच्याने रिप्लेस करतो का? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी.
हे रिप्लेसमेंटच आहे बघ, बरोबर का? तर न्यूमरेटरला काय न्यूमरेटर आहे 3x+1, 3x+1ला ह्याच्याने रिप्लेस करायचं. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय आहे x²+4चा डेरिव्हेटिव्ह काय बरोबर 2x प्लस बी इथे लिहिलंय बघ. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला कम्पेअर करायचं. त्या 3x ला 2ax बरोबर कम्पेअर करायचं. ए ची व्हॅल्यू काय माहिती आहे, एक्स एक्स कॅन्सल होतो. तिकडचा 3x आणि इकडचा 2ax ला कम्पेअर करायचं. एक्स एक्स कॅन्सल होतो, तर ए ची व्हॅल्यू काय येते 3/2. या बी ला कोणाबरोबर कम्पेअर करायचं 1 बरोबर, बी ची व्हॅल्यू 1. ए बी ची व्हॅल्यू अशी मिळते, त्या न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. आता हे दोन स्टँडर्ड टाईपमध्ये कन्वर्ट होते बघा. हे कुठला टाईप आहे, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती. हा कुठला आहे, टॅन इनवर्स एक्स बरोबर का, 1/x² + k² आहे. 1/a टॅन इनवर्स x/a ह्याचा फॉर्म्युला बरोबर. ह्याचं इंटिग्रेशन काय 1/a टॅन इनवर्स x/a. असं सॉल्व्ह होतंय. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अजून करायचे, करून मग आन्सर येते. ह्याची मी शॉर्टकट सांगतो तुम्हाला, ह्याच्यासाठी शॉर्टकट सांगतो. सुरुवातीचे क्वेश्चन टाईप नीट लक्ष द्या. डेफिनेट इंटिग्रेशनचा टाईप काय बघा, लोअर लिमिट ए आहे, अप्पर लिमिट बी आहे. दिसतंय का तुम्हाला, लोअर लिमिट ए आहे, अप्पर लिमिट बी आहे. वरती एक फंक्शन आहे, खाली फंक्शन प्लस हे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स आहे. ह्याचा डायरेक्ट इंटिग्रेशन हे बेटा, डायरेक्ट डेफिनेट इंटिग्रेशन याचं काय बी मायनस ए अपॉन 2 म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 आहे. हे बघा क्वेश्चन मध्ये नीट लक्षात येईल, हा फॉर्म्युला लगेच पार्ट होणार नाही. क्वेश्चन मध्ये नीट लक्षात येईल. हे बघा तशा टाईपचं क्वेश्चन बघा, हे बेटा तशा टाईपचा क्वेश्चन बघा. हे बघा इथं क्वेश्चन दिसतंय, हे बघा क्वेश्चन. आता कसं लक्षात येणार, हा टाईप इकडे यूज होतो. फंक्शन परत खाली फंक्शन तोच रिपीट झाला का नाही, परत तिसऱ्यांदा पण तोच फंक्शन असणार आहे. पण हे फंक्शन तिसरा जो फंक्शन आहे 3 वेळा फंक्शन रिपीट व्हायला नाही, फंक्शन फंक्शन फंक्शन. पण हा तिसऱ्यांदा फंक्शन कसा आहे बघा, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस फंक्शन आहे. 8+3 किती होते, मायनस फंक्शन आहे बघा, मायनस व्हेरिएबल आहे. 8+3 11 मायनस व्हेरिएबल आहे. इथे पण बघा क्वेश्चन नीट लक्ष द्या, कॉस एक्स इथे पण कॉस एक्सच आहे. π/2 + 0 π/2 बरोबर. कॉस π/2 मायनस एक्स केलं तर काय येणार आहे, कॉस π/2 मायनस एक्स साइन एक्स येणार. तर 3 टर्म असे जर दिसायला लागले, तो टर्म प्लस तशाच टाईपचा टर्म, तर हा फॉर्म्युला यूज होणार आहे. डायरेक्टली याचं उत्तर काय आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. अप्पर लिमिट मायनस डायरेक्ट उत्तर सांगा 8-3/2 करायचं, π/2 आमचं. हे बघा इथे पण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट π/2 मायनस 0 π/2 डिवायडेड बाय 2 केलं तर π/4 येते का लक्षात. हे असंच रँडम नाही आहे. पीवायक्यू पण बघा, सीईटी मध्ये विचारलेले पीवायक्यू बघा, सीईटी मध्ये विचारलेले पीवायक्यू बघा. हे बेटा त्या टाईपचं आहे, कसं करणार, सेक एक्स रिपीट झालेलं आहे का, फंक्शन फंक्शन आणि तशाच टाईपचा फंक्शन. हा जो तशाच टाईपचा फंक्शन आहे, या दोघांचा एडिशन मायनस एक्स केल्यानंतर ना तोच येतो का. हे बघा सेक एक्स लिहिण्याऐवजी काय करतो बघा, सेक एक्स लिहिण्याऐवजी स्क्वेअर रूट मध्ये सेक एक्स लिहिण्याऐवजी काय करतो, हे एरियाज करतोय ना. हे बेटा सेक एक्स लिहिण्याऐवजी सेक एक्स लिहिण्याऐवजी काय करतो, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट π/2 + 0 काय येते π/2 काय येते π/2 मायनस एक्स लिहितो. ह्याला सॉल्व्ह केल्यावर काय येते, सेक 90 मायनस थीटा इज बरोबर का, सेक 90 मायनस थीटा इज कोसेक थीटा बरोबर, बरोबर का, तसं चालेल का नाही ते. तर फंक्शन डिवायडेड बाय फंक्शन प्लस फंक्शन मध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मायनस एक्स केलेलं आहे. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स येते का लक्षात. तसं केल्यावर डायरेक्टली उत्तर काय सांगा बघू, ए बेटा सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 b मायनस a डिवायडेड बाय 2 π/2 मायनस 0 इज π/2 π/2 डिवायडेड बाय 2 इज π/4. डायरेक्टली उत्तर याचं काय π/4 येते का लक्षात. डायरेक्टली उत्तर काय आहे π/4. क्लिअर ऑल करावं लागतं. सांगा परत, हे बेटा हे 25चा क्वेश्चन आहे बघा, आले का नाही क्वेश्चन, हे बघा
रूट एक्स आहे, परत रूट एक्स आहे आणि तशाच टाईपचा एक आहे बघा. फंक्शन फंक्शन प्लस तशाच टाईपचा फंक्शन. बरोबर का? हा फंक्शन तसाच आलाय का बघा? हा फंक्शन कसा मिळवलेला आहे? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स केलं का? 5 प्लस 3 8. 8 मायनस एक्स आहे का? आहे की. म्हणजे तशाच टाईपचं आहे बघा. अशा टाईपचं उत्तर डायरेक्टली आपल्याला माहिती आहे. बी मायनस ए अपॉन 2 करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 5 मायनस 3 2. 2 डिवायडेड बाय 2 1 येते. आन्सर काय? येते का लक्षात? इथे पण बघा. लॉग एक्स स्क्वेअर लॉग एक्स स्क्वेअर रिपीट व्हायला लागले आणि तिसरा टर्म पण तसाच मिळणार आहे. तसाच कसा मिळणार आहे? हे बघा. ह्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला फॅक्टराइज केलं. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला जर फॅक्टराइज केलं तर हा मिळतो. बरोबर का? याला सॉल्व्ह केलं तर हे असं होते बघा. 22 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर होते. 16 प्लस 6 इज 22. 22 मायनस एक्स. बरोबर. लॉग एक्सच्या ऐवजी काय? लॉग अप्पर लिमिट मायनस अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स आहे. लॉग एक्स. तर इथं लॉग एक्सच्या ऐवजी काय? लॉग ए प्लस बी मायनस एक्स आहे. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स आहे. 16 प्लस 6 मायनस एक्स आहे. असं असेल तर डायरेक्टली उत्तर काय? या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं. 16 मायनस 6 इज 10. 10 डिवाइडेड बाय 2 इज 5. येतं का नाही लक्षात? या लागलं का लक्षात? आयडेंटिफाय करता येईल का? जर नोट्स बनवताना अशीच बनवायची. टाईप तो फॉर्म्युला लिहायचा आणि ते 2-3 क्वेश्चन तसे लिहायचे. येते का लक्षात? तसंच आहे का बघा? हे नाही, हे आता दुसरा टाईप आहे. हां, तशा टाईपमध्ये कन्व्हर्ट होतो म्हणा. हे बेटा तशा टाईपमध्ये कन्व्हर्ट होतो. लॉगच्या पोटामध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. ह्याला फॅक्टराइज केलं तर लॉगच्या पोटामध्ये 2 ब्रॅकेट येतात. लॉगच्या पोटामध्ये हे 2 टर्म येतात. ह्याच्यातनं एक्स स्क्वेअर कॉमन घेतलंय बघा. काय घेतलंय? इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर जर कॉमन घेतलं, तर काय होतं बघा. एक्स स्क्वेअर इंटू हा एक्सप्रेशन येते. तर लॉगच्या पोटामध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल, तर लॉगच्या पोटामध्ये एम इंटू एन असेल, तर लॉग एम प्लस लॉग एन लिहू शकतो. लॉग एम प्लस लॉग एन. परत लॉग एक्स स्क्वेअर खाली पण लॉग एक्स स्क्वेअर आणि तिसरा टर्म पण तसंच मिळणार आहे. तिसरा टर्म कसा भेटणार आहे? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स केल्यानंतर भेटणार आहे. ते भेटणारच आहे आपल्याला. आणि असा उत्तर ऑप्शनमध्ये आहे का बघायचं. ह्याला सॉल्व्ह करण्यापेक्षा, एनर्जी घालण्यापेक्षा काय करायचं? 3 मायनस 1 2. 2 डिवायडेड बाय 2 किती येतो? 1. 1 ऑप्शनमध्ये आहे का चेक करायचं. म्हणजे त्या पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे. येते का लक्षात? परत आहे बघा तसंच क्वेश्चन. आता हे वाटत नाही तसं आहे म्हणून. बरोबर का? तसं वाटत नाही. कॉटला कसं लिहू शकतो? कॉस अपॉन साइन. बरोबर? क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपल्याला. कॉस एक्स रेज टू 101 आणि साइन एक्स रेज टू 101 सेपरेट लिहू शकतो का नाही त्याला? मग क्रॉस मल्टिप्लाय केलंय. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर खाली साइन एक्स रेज टू 101 येते, ते वरती जाते. असं सिम्प्लिफाय होतं. बरोबर का? असं सिम्प्लिफाय होतो. तर साइन एक्स आणि साइन एक्स, साइन या दोघांचा एडिशन मायनस एक्स केल्यावर कॉस एक्स येतो. तशाच टाईपमध्ये आलं बघा. साइन एक्स आणि इथे पण साइन एक्सच्या ऐवजी काय? साइन पाय बाय 2 मायनस एक्स आहे. साइन पाय बाय 2 मायनस एक्स इज कॉस एक्स. बरोबर. तशा टाईपमध्ये असेल तर काय करायचं? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइडेड बाय 2. पाय बाय 2 मायनस 0 डिवाइडेड बाय 2 केलं तर काय येते? पाय बाय 4. या लागले का आन्सर? दुसरा टाईप. चालूच आहे बेटा. दुसरा टाईप बघा. आता हे बेटा, पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन आहे. काय आहे? 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन. थोडंसं आयडेंटिफाय करायला डिफिकल्ट जाऊ शकते. पण महत्त्वाचं काय बघा, न्यूमरेटरला 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन आहे. न्यूमरेटरला काय आहे? 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन आहे. आणि दोन्ही टर्म्सच्या पॉवरला काहीतरी आहे. दोन्ही टर्म्सच्या पॉवरला काहीतरी आहे. हे नेहमी एम आणि एन हे काहीतरी नंबरच असायला पाहिजे असं काही नाही. फॉर एक्झाम्पल इथं एक्स पण असू शकतो. नुसतं एक्स असेल तर एची व्हॅल्यू 0 झाली, एमची व्हॅल्यू 1 झाली. या ब्रॅकेटमध्ये नुसतं जर एक्स असेल तर त्याचा अर्थ काय? एची व्हॅल्यू 0 झाली आणि एमची व्हॅल्यू 1 झाली. येते का लक्षात? हे कसं आहे बघा. एक्स मायनस लोअर लिमिट रेज टू एम अप्पर लिमिट मायनस एक्स. हे बघा, एक्स मायनस लोअर लिमिट रेज टू समथिंग अप्पर लिमिट मायनस एक्स रेज टू समथिंग. बरोबर का? हे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसायला लागेल कुठेतरी. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट कुठेतरी क्वेश्चनमध्ये दिसायला. हे बघा 3 आणि 2 आहे का नाही? हे 3 आणि 2 इथे दिसायला लागले बघा. हे लोअर लिमिट आणि हे अप्पर लिमिट. एक्स मायनस लोअर लिमिट अप्पर लिमिट मायनस एक्स. दिसायला लागले का ते पॅटर्न? आणि रेज टू समथिंग आहे. रेज टू समथिंग. याला एम म्हणायचं, याला एन म्हणायचं. तर याचं उत्तर कसं आहे बघा. ह्याचं उत्तर कसं आहे? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट रेज टू एम प्लस एन प्लस 1 ह्यांची पॉवरचं एडिशन करायचं प्लस 1 करायचं. पॉवरचे एडिशन प्लस 1. पॉवरमध्ये काय आहे?
एम प्लस एन प्लस वन या पॉवरची एडिशन करत यायचं, एम प्लस एन प्लस वन करायचे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे काय करायचं, एम फॅक्टोरियल इंटू एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एम प्लस एन प्लस वन चा फॅक्टोरियल. हे सगळं फॅक्टोरियलचा पार्ट. 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर लक्षात येईल तुम्हाला. हे बघा तसंच दिसतो का बघा, एक्स मायनस लोअर लिमिट रेस टू समथिंग, अप्पर लिमिट मायनस एक्स रेस टू समथिंग. ह्याला कसं लिहायचंय, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे बघा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट रेस टू 3 इंटू 2. हे बेटा 3 इंटू 2 इंटू 1. 3 प्लस 2 प्लस 1 काय करायचं, 3 प्लस 2 प्लस 1 एम प्लस एन प्लस 1. आलं का. इथे पुढे काय आहे, एम एम फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एम फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल एम प्लस एन प्लस 1 फॅक्टोरियल. लक्षात येते का, ह्या ब्रॅकेटचा फॅक्टोरियल आहे. हे बघा हे पॉवरचा फॅक्टोरियल आहे खाली. लक्षात यायला लागलं का. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 3 मायनस 2 केलं का इथं. हे पॉवर कसं आला, 3 प्लस 2 प्लस 1 करायचं, एम प्लस एन प्लस 1 आहे का नाही, एम प्लस एन प्लस 1 पॉवर्सच्या एडिशन करायचे. एम पॉवरला त्या पॉवरचं एडिशन प्लस 1 करायचं. हे पहिला टर्म झाला. दुसरा टर्म काय आहे, याचा फॅक्टोरियल आणि 1चा फॅक्टोरियल म्हणलं तरी चालेल. एम फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल. खाली काय, एम प्लस एन प्लस 1 चा फॅक्टोरियल. येते का लक्षात. परत क्वेश्चन बघा, 2012ला विचारले. क्वेश्चन आयडेंटिफाय फक्त तुम्हाला करता यायला हवं. आता हे नॉर्मल वाटायला लागले, पण बघा त्याला तशा टाईपमध्ये कन्वर्ट करता येते. इंटेन्शनली तशा टाईपचाच क्वेश्चन विचारल्या, नीट लक्ष द्या. 2 टर्म्सचा मल्टिप्लिकेशन दिसायला लागले का, मग त्या टाईपमध्ये कन्वर्ट होतो का चेक करायचं. एक्स मायनस लोअर लिमिट आहे का, एक्स मायनस लोअर लिमिट, एक्स मायनस लोअर लिमिटचा पॉवर काहीतरी आहे. अप्पर लिमिट हे बेटा अप्पर लिमिट मायनस एक्स आहे का, अप्पर लिमिट मायनस एक्स आहे रेस टू समथिंग. ह्याचं उत्तर कसं आहे तुम्हाला सांगतो. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1 मायनस 0 1 च्या पॉवरला काय असणार आहे, स्क्वेअर 2 प्लस 3 प्लस 1 म्हणजे 1 रेस टू काय येते 6. 1 रेस टू 6 इज 1. तर ते 1 नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, 1 रेस टू 6 1च आहे. त्याचा पुढचा टर्म काय, या पॉवरचा फॅक्टोरियल सेट 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 प्लस 3 प्लस 1 म्हणजे इथं जे पॉवर मिळालं का नाही 2 प्लस 3 प्लस 1 चा फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल. शांत डोक्याने तुम्हाला 1-2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल स्वतःच्या हातात, मग ते तुम्हाला लक्षात येणार आहे. परत क्वेश्चन आहे बघा तसं. ए बेटा अप्पर लिमिट लोअर लिमिटला बघायचं, 2 टर्म्सचा मल्टिप्लिकेशन आहे आणि अप्पर लिमिट मायनस एक्स दिसायला लागला तर लक्षात यायचं. हा पहिला टर्म कसा आहे, एक्स मायनस लोअर लिमिट. दुसरा टर्म कसा आहे, अप्पर लिमिट मायनस एक्स रेस टू समथिंग. त्याचं उत्तर असतो बी मायनस ए. बरोबर का, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट रेस टू एम प्लस एन प्लस 1. बरोबर का, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1 येते. च्या पॉवरला काय येणार आहे 1 प्लस 5 प्लस 1 रेस टू काय येणार आहे 7. बरोबर का, 1 रेस टू 7 येणार, 1 रेस टू 7. त्याच्या पुढे फॅक्टोरियलचे टर्म आहे. फॅक्टोरियलचे टर्म कसे, एम फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एम प्लस एन प्लस 1 फॅक्टोरियल. बरोबर का, हा 7 आहे, इथं 7 फॅक्टोरियल. येते का लक्षात. 22ला पण तसाच क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ना हे स्टँडर्ड आहेत बघा. हे बेटा हे स्टँडर्ड डेफिनेट इंटिग्रेशनचे व्हॅल्यूज आहेत, स्टँडर्ड आहेत. हे पाठ करावं लागेल, हे टाईप नाही आहे, पाठ करावं लागेल डायरेक्ट. लॉगच्या पोटामध्ये 1 प्लस टॅन एक्स जर असेल आणि लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट पाय बाय 4च असायला पाहिजे. असं असेल तर आन्सर काय, पाय बाय 8 लॉग. कधी कधी डायरेक्ट विचारतात, कधी कधी सिम्प्लिफाय केल्यावर 1 प्लस टॅन एक्स येणार. बघा इकडे, हे बघा लॉगच्या पोटामध्ये टॅन एक्स असलं तर आपल्याकडे आहे आणि 0 टू पाय बाय 4 असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे डायरेक्ट. तर इथे टॅन एक्स नाही आहे, पण साइन एक्सला कॉस एक्सनी आणि कॉस एक्सला कॉस एक्सनी डिवाइड केलं तर साइन अपॉन कॉस टॅन एक्स येते. टॅन एक्स प्लस 1 आहे बरोबर, टॅन एक्स प्लस 1. तर डायरेक्टली आन्सर काय, पाय बाय 8 लॉग 2. डायरेक्टली आन्सर काय, पाय बाय 8 लॉग 2. बरोबर, ह्याला पण थोडं मॉडिफाय करून तिथं विचारू शकतात. बरोबर, हे 1/2 ला डोक्यावरती घेऊन गेलं, असं काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो. आता ए बेटा इथं अप्पर लिमिट काय होती, पाय बाय 4 होतं. आता पाय बाय 2 साठी अप्पर लिमिट पाय बाय 2 साठी 6 फॉर्म्युले आहेत टोटल. 0 टू पाय बाय 2 लॉगच्या कोटामध्ये टॅन एक्स असेल तर डायरेक्टली आन्सर 0.
लोअर लिमिट अपर लिमिट पाय बाय 4 लॉगच्या पोटामध्ये 1 प्लस tan x असेल तर त्याचं उत्तर काय होतं पाय बाय 8 लॉग 2 लॉग ऑफ tan x लॉगच्या पोटामध्ये डायरेक्टली tan x असेल किंवा लॉगच्या पोटामध्ये कॉट लॉग टॅनचा उलटा काय कॉट बरोबर साईनचा उलटा काय कॉस सेकचा उलटा कोसेक ह्या सगळ्यांसाठी फॉर्म्युले आहेत बघा हे बेटा टॅन आणि कॉट असेल तर 0 आहे टॅन आणि कॉट असेल तर आन्सर काय ते 0 साईन आणि कॉस असेल तर मायनस पाय बाय 2 लॉग 2 आहे त्याच्यासारखंच आहे बघा हे पाय बाय 8 लॉग 2 तर हे मायनस पाय बाय 2 लॉग 2 आणि इथे पण काय आहे पाय बाय 2 लॉग नाहीतर ट्रेडिशनल पद्धतीने काय करू शकतो ते पोटातल्या टर्मला मी टी सबस्टिट्यूट केलं पण होत नाही हा स्वामी बरोबर आजूबाजूला वरती खाली काय तर टर्म लागते तर हे स्टँडर्ड असे सॉल्व पाठवतो मी शेअर करतो की तुम्हाला या लागले का लक्षात घेऊ का पुढचं बघा त्याच्यावरती क्वेश्चन लॉगच्या पोटामध्ये काय कॉस एक्स लॉगच्या पोटामध्ये कॉस एक्स असेल साइन एक्स असेल बघा साइन असेल कॉस असेल तर मायनस पाय बाय 2 लॉग 2 आन्सर काय येणार आहे मायनस पाय बाय 2 लॉग 2 आता त्या मायनसला काय केलं तिने हे बेटा कुठेतरी ऍडजस्ट झाला बाबा काय कोणाचा फाइंड आउट करायचंय हा ह्याचा फाइंड आउट करायचं सॉरी ह्याचा फाइंड आउट करायचं ह्याचं हे असेल तर ह्याचं काय विचारलं मी तेच म्हणालो सेक एक्स साठी काय आहे पॉझिटिव्ह आहे हे बेटा सेक एक्स आणि कोसेक एक्स साठी हे पॉझिटिव्ह आहे पाय बाय 2 लॉग 2 आहे बरोबर आता पुढचा टाईप बघा हे बेटा साइन स्क्वेअर साइन क्यूब साइन रेस टू 4 साइन रेस टू 5 कॉस रेस टू 5 कॉस रेस टू 7 रेस टू समथिंग असे तर त्याच्यासाठी काय रोल नाही आहे डेफिनेट इंटिग्रेशन तिथं इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन बाय पास करत होतो बरोबर का साइन स्क्वेअरचा मल्टिपल साइन रेस टू 5 आला होता ना आता बरोबर का काय केलं होतं साइन स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू साइन एक्स डीएक्स केलं होतं त्या साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं होतं कॉस एक्सला टी सबस्टिट्यूट केलं तर साइन एक्स डीएक्स डीटी होते इंटिग्रेशन इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये तसं का डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये अजून अवघड होणार ते तसंच करून सॉल्व्ह करायचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं या अवघड होणार आहे हे बेटा इथे डायरेक्ट फॉर्म्युला बघा काय 0 टू पाय बाय 2 लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट फिक्स आहे आपण 0 टू पाय बाय 2 जर असेल आणि साइन रेस टू समथिंग डीएक्स असेल साइन रेस टू समथिंग एक्स डीएक्स असेल किंवा कॉस रेस टू समथिंग एक्स डीएक्स असेल तर डायरेक्टली आन्सर कसं आहे बघा हा जो एन आहे फॉर एक्झाम्पल हे क्यूब होता तर काय येते क्यूब असेल तर 3 मायनस 1 बरोबर अपॉन 3 इंटू 3 मायनस 3 अपॉन 3 मायनस 2 एन मायनस 1 एन मायनस 1 एन इंटू एन मायनस 3 एन मायनस 2 असं एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3 एन असं आहे हा बेटा हे बेटा एन एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3 असं हा ऑड असेल तर डायरेक्टली त्याचा आन्सर नाही हेच आन्सर येत आहे हे बेटा आता तुमचा एन जो आहे डोक्यावरचा पॉवर जर इव्हन असेल डोक्यावरचा पॉवर जर इव्हन असेल फॉर एक्झाम्पल 4 आहे पॉवर जर 4 असेल तर या व्हॅल्यूला पाय बाय 2 ने मल्टिप्लाय करायचं कशाने मल्टिप्लाय करायचं या व्हॅल्यूला पाय बाय 2 ने मल्टिप्लाय करायचं या आन्सरला कशाने मल्टिप्लाय करायचं पाय बाय 2 आणि हा पॉवर तुमचा हे जर ऑड असेल तर त्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं फॉर्म्युल्यातनं समजत नाही पण क्वेश्चन मधनं नीट समजतं बघा नीट लक्ष द्या बेटा हे बेटा 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू समथिंग आहे म्हणजे क्वेश्चन त्या टाईपचा आहे 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू समथिंग असेल तरी हा फॉर्म्युला यूज करू शकतो फॉर्म्युला कसा यूज करायचा बघा इथे 7 आहे तर इथे द्यायचं 6 7 हे बघा 6 7 त्याच्यानंतर 5 6 नंतर कमी काय तू 5 4 3 2 1 उलटं जर बघितलं तर कसं होतं बघा 1 2 3 4 5 6 7 उलटं बघितलं तर कसं होतं बघा उलटं बघितलं तर सोपं 1 2 3 4 5 6 7 हा इथपर्यंत करायचं हे जे 1 आहे 1 का बरं मल्टिप्लाय केलेलं आहे ऑड आहे म्हणून मल्टिप्लाय केलं बरोबर ऑड आहे म्हणून मल्टिप्लाय केलेलं आहे बरोबर पाय बाय 2 ने मल्टिप्लाय एन काय असेल तर 2 मायनस 2 मी ते 2 साठी 2 नसणार आहे तिथं युजली क्यूब त्याच्यानंतर रेस टू 4 रेस टू 5 तशाच टाईपचेच क्वेश्चन हा क्यूब असेल तर 0 होईल किंवा
पण ते असल्याच पॉवरसाठी आहे बेटा. युजली अशा पॉवरमध्येच यूज होते, बरोबर का? अशा पॉवरमध्ये रेस टू पाय, रेस टू 6 अशा टाईपचे क्वेश्चन असतात. या फॉर्म्युल्याप्रमाणे लिहून दाखव. ठीक आहे. ए बेटा, एन म्हणजे काय आहे? 7, बरोबर का? -1 हा पहिला टर्म झाला. दुसरा काय येतो? एन म्हणजे 7 इंटू n-3. n-3 म्हणजे 7 - 3 इज 4 आणि n-2 5 इंटू, हे बेटा इंटू काय करायचंय? आता तो काय आहे? ऑड आहे. ऑड आहे तर 1 ने मल्टिप्लाय करायचं. 1 ने. ठीक आहे. तर हे काय येतंय? 6/7 4/5 इंटू, नाही हे कंटिन्यू करायचं बेटा. कंटिन्यू करायचं का? 1 पर्यंत कंटिन्यू करायचं. की नाही अर्धवटच लिहिलंय बघा. हे 1 पर्यंत कंटिन्यू करायचंय. हे बघा 4 5 6 7 आलं का नाही इकडे? इथं काय आलं? 4 5 6 7 ह्याच्या अगोदरचं पण लिहायचं. 4 5 आलं तर इथं काय लिहायचं? 2 3 आणि इथं 1 लिहायचं. 1 तसाच आहे काय बेटा? 1 2 3 4 5 6 7 असे. फक्त शेवटचा मल्टिप्लाय करताना π/2 करायचं. 1च्या ऐवजी काय लिहायचं? π/2 लिहायचं. 1 पण लिहा, नंतर π/2 पण लिहा. इथे बघा, हे परत एकदा लिहून दाखवतो 6चं. हे बघा 6 - 1 किती येते? 5, बरोबर का? ह्याच्यापेक्षा जास्त खाली येणार आहे, बरोबर का? ह्याच्यापेक्षा जास्त खाली येणार आहे की नाही 6, म्हणजे आता हे 1 पर्यंत लिहायचं आहे. 5/6 जे आहे, हे बघा हे 5/6 जे आहे कुठपर्यंत लिहायचं आहे? इथे 4 येणार आहे, इथे 5 येणार आहे, बरोबर ना? इथं 3 येतं. हा 5 रिपीट वाला नाही, सॉरी 5 रिपीट वाला नाही. इथं काय येतं बेटा? 4 इथं 3 इथं 2 इथे 1, बरोबर का? आणि हे कुठलं आहे? इवन आहे तर π/2 ने मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? π/2. हे चालेल का बघा? 5 6 3 4 1 2, बरोबर? 1 2 3 4 5 6 असं आलं आणि शेवटी इथं π/2. इथं पण बघा 1 2 3 4 5 6 7. हे बेटा वरती छोटा खाली मोठा असतो. 1 2 3 4 5 6. पण सुरुवात लिहिताना काय करायची? दिस -1 करायचं पहिल्यांदा. अजून एक क्वेश्चन असेल तर तुम्हाला सांगतो मी. हा इथं आत्ताचाच क्वेश्चन आहे आणि आता पण एक विचारलाय हा तसं. हे बेटा 25 मध्ये पण एक विचारलंय बघ. असाच क्वेश्चन 25 ला पण विचारलाय. हे बेटा फॉर्म्युला लिहून दाखवतो. हे 6 आहे का नाही? 6 - 1 5 लिहायचं पहिल्यांदा. इथे काय लिहायचं? पायचा मोठा नंबर खाली येतो. पायचा मोठा नंबर खाली येतो 6, बरोबर का? मग आता इथं काय असायला पाहिजे? 4 इथे 3 इथे 2 इथे 1 आणि हा काय होता बेटा? ऑड आहे का इव्हन आहे? इव्हन असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं? π/, बरोबर ना? इव्हनला π/2 ने मल्टिप्लाय करायचं. बरोबर आलं का बघा आपलं? आता याला सॉल्व्ह केल्यानंतर ना आन्सर काय यायला पाहिजे? काय कॅन्सल होतं का? 3 1 जा 3 2 जा. अजून काय कॅन्सल होतं? काहीच होत नाही. 8 32 5 π/32 येते का? 5 π/32 येते का लक्षात? अजून क्वेश्चन आहे दाखवतो तुम्हाला. 2020 मध्ये पण आहे. काय करता होता तुम्ही? नाही झालं आता संपलंच संपवतो थांबा. 1-2च टाईप राहिलेत. झाले 5 मिनिटांमध्ये संपते सगळं. हे बेटा ह्या टाईपला म्हणायचं ग्रेटर दॅन इंटिजर. काय म्हणायचं? ह्याला काय टाईप म्हणलेलं आहे? टाईपला मग त्याने PYQs मध्ये आहे बघा आपल्याला. हे बेटा त्या क्वेश्चन मध्ये आहे. थांबा क्वेश्चन दाखवतो इथं. हां, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय म्हणायचं याला? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. असं स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर काय म्हणायचं? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. हे बेटा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन चे जे क्वेश्चन आहेत कसे सॉल्व्ह करायचे? त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. 0 to a असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. a × a - 1 डिवाइडेड बाय 2 आणि 0च्या ऐवजी दुसरा काहीतरी नंबर असेल. a to b जर असेल तर फॉर्म्युला काय आहे? b - a. हे बेटा b - a × b + a - 1 डिवाइडेड बाय 2.